खामगाव पंढरपूर हा मार्ग जो आहे बीड जिल्ह्यातून जातो आणि हा माजलगाव आणि धारूर या मार्गे जातो आणि या ठिकाणी धारूरचा जो घाट आहे तो अत्यंत त्या घाटाची दयनीय अवस्था आहे. सिंगल रस्ता आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जी दळणवळण करणारी जी वाहने आहेत, मोटरसायकल असेल, ट्रक असेल, बस असेल, हा अपुरा रस्ता, अरुंद रस्ता, वळणं आहेत, उतार असा प्रचंड आहे. या ठिकाणी या घाटामधील जे कठडे आहेत हे तुटलेले आहेत. किंवा इथे कुठलं दिशादर्शक फलक वगैरे लावण्यात आलेले नाहीयेत आणि कित्येक वर्षापासून हा फक्त घाटाचं काम रखडलेलं आहे. बाकी जो रस्ता आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे आणि आतापर्यंत या घाटामध्ये जवळपास 65 अपघात झालेले आहेत आणि यामध्ये 21 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. पण धारूरकर आणि धारूरकर नागरिकांनी यासाठी आता वारंवार उपोषण आणि आंदोलन देखील केले आहेत. धारूर घाटामध्ये रोज अपघाताची मालिका सुरू आहे. अपघात करताना घरचे म्हणतात की घाट ओलांडला का नाही, म्हणजे एवढी घाटाची दहशत झाली तरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि लोकप्रतिनिधी डोळे करत आहेत. घाटामध्ये अनेक जणांचा बळी गेला, कित्येक जणांना अपंग आलं, आर्थिक हानी, गाड्यांची आर्थिक हानी झाली. पण या घाटाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील प्रवासी वाहन चालक वैतागून गेले आहेत. घाटाचा रुंदीकरण, सर्वेक्षण भिंती हे पूर्ण कामे तात्काळ हो नसता धारूरकरांच्या वतीने मोठे जनआंदोलन उभा करू. 2017 साली या भागातून राष्ट्रीय महामार्ग 548C गेला. हा नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मानला जातो आणि यात धारूर शहर परिसरात धारूर शहराच्या पश्चिमेस या ठिकाणी 3 किमी अंतराचा अरुंद व करड घाट आहे. या घाटामध्ये आजवर 100 ते 150 अपघात झालेले आहेत आणि या 100-125 अपघातामध्ये त्या ठिकाणी 50-60 निष्पाप प्रवाशांना या ठिकाणी बळी द्यावा लागला आहे आणि अनेकांना अपंगत्व प्राप्त झालेला आहे. अपंग झालेले प्रवासी देखील त्यांचे त्या ठिकाणी बेघर झालेले आहेत. निश्चितच या ठिकाणी आम्ही या घाटाच्या रुंदीकरणासाठी अनेक वेळा राजकीय नेते, पुढारी यांना निवेदन देखील दिलेले आहेत. वारंवार या ठिकाणी या घाटाचा सर्वे होतो, मात्र त्या ठिकाणी हे भिस्त गोंगड कायम राहतं. त्या ठिकाणी 171 कोटीचा निधी मंजूर झाले ते असले देखील वावड्या उठल्या, मात्र त्या ठिकाणी त्या 171 कोटीचं देखील पुढे काय झालं, निविदा कशात अडकली हे देखील त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. याबाबत आम्ही प्रकाशदादा सोळंके यांना देखील याच्या माध्यमातून निवेदनाचे, तसंच आपले लोकप्रिय खासदार बजरंगबाप्पा सोनवणे यांना देखील त्या ठिकाणी या घाटाच्या रुंदीकरणाबाबत आम्ही वारंवार निवेदन दिले, मात्र त्यांना देखील कुठंतरी सवड भेटत नसल्याचे दिसून येत आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या घाटाचं रुंदीकरण नाही झालं तर आम्ही त्या ठिकाणी 10 दिवस आंदोलनाचा पवित्रा उचलणार आहोत. या धारूर घाटातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता प्रशासन कुठलं ठोस पाऊल उचलते का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.